नमस्कार मंडळी. ग्लोबल दर्पणमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक खळबळजनक बातमी घेऊन आलोय, जी भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या संबंधांवर मोठा परिणाम करू शकते. काही दिवसांपूर्वी एक नवा ग्रेटर बांगलादेश नावाचा नकाशा समोर आला, ज्यावरून भारताने कडक शब्दात विरोध नोंदवला आहे. चला, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया. इंडियाने एक स्ट्रॉंग प्रोटेस्ट रजिस्टर केला आहे बांगलादेशवर आणि बोललं आहे की मोहम्मद युनिस, जे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्याचे, त्यांचा खूप जवळचा माणूस महफूज आलम हे रिसेंटली एक मॅप शेअर केलेला आहे बांगलादेशचा, जिथे यांनी खूप साऱ्या इंडियन टेरिटरीला बांगलादेशचा पार्ट आहे असं दाखवलंय. तर हा आहे महफूज आलम, ज्यांनी हा चुकीचा नकाशा, ज्याला हे ग्रेटर बांगलादेश दाखवत आहेत, हा शेअर केला होता. त्यात भारताच्या वेस्ट बेंगॉल, आसाम, त्रिपुरा स्टेट्स वेगळा दाखवण्यात आला. इंडियाने कॅटेगोरिकली हे बोललं आहे की काही बोलण्याआधी विचार करा, सावधगिरी बाळगा. अशा प्रकारचे मॅप्स आणि असे कमेंट्स कधीच एक्सेप्ट करणार नाही. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा महफूज आलम आहे तरी कोण? हा एवढा न्यूजमध्ये का येतोय? आणि युएसए मध्ये पण याचा मोठा वेलकम का केला होता? सगळं तुम्हाला मी सांगेल. दिस विल बी अन आय ओपनिंग व्हिडिओ फॉर लॉट ऑफ पीपल. आता इथे तुम्ही बघाल, या महफूज आलमची पोस्ट आहे, जी काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. ही त्याने x.com या वेबसाईटवरती पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये यांनी एक मॅप शेअर केला होता. हा बघा, हा मॅप. आणि हा मॅप एक ग्रेटर बांगलादेशचा आहे. या मॅपमध्ये नॉर्थ ईस्ट भारताचे हिस्से काबीज केलेले दाखवले. हा बघाल तुम्ही, तर हा नॉर्थ ईस्टचा रिजन आहे आपल्या भारताचा, जिथे या साईडला वेस्ट बेंगॉल आहे, इकडे आसाम आहे, इकडे त्रिपुरा आहे, असे मल्टिपल स्टेट्स आहेत. जो चिकन स्नेक एरिया आहे, ज्याला आपण सिलिगुरी कॉरिडॉर म्हणतो, जो मेन इंडियाला नॉर्थ ईस्टला कनेक्ट करतो, हा ह्या मॅपमध्ये कम्प्लिटली कट ऑफ केला आहे आणि हा बांगलादेशचा पार्ट दाखवला गेला आहे. इवन त्यानंतर वेस्ट बेंगॉलच्या खूप साऱ्या भागाला पण यात बांगलादेशमध्ये समाविष्ट केला आहे. हे बघा, ही खूप चिंताजनक पोस्ट होती. बांगलादेशमध्ये एक खूप फेमस एनजीओ आहे, बांगलादेश वॉच नावाचं. ह्या लोकांनी त्याबद्दल x.com वर पोस्ट पण केली की महफूज आलम एक स्पेशल सपोर्टर आहे डॉक्टर मोहम्मद युनिसचा आणि ऍडवायझर आहेत यावेळी बांगलादेशच्या इंटरिम गव्हर्नमेंटचा. हा कोणी सिंपलचा माणूस नाही आहे, हा एक फेमस माणूस आहे. यांनी ओपनली हे सांगितलंय की इंडियाचे खूप भाग बांगलादेशला काबीज करायला पाहिजेत. यांनी हे पण बोललं की ते बांगलादेशला झोपेतून उठलं पाहिजे, बांगलादेशला अग्रेसिव्ह कंट्री बनली पाहिजे आणि हे सगळं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा महफूज आलमची पोस्ट समोर आली, खूप इंडियन्स शॉक झाले. त्यांनी बोललं की अच्छा, बांगलादेश सरकारच्या हाताखाली जो हा ऍडवायझर आहे, हा ओपनली इंडियाचा एरिया काबीज करायचं बोलतोय. तर महफूज आलमनी काही तासानंतर पॅनिकमध्ये येऊन ही पोस्ट पूर्णपणे डिलीट केली. जर तुमचा इथे प्रश्न आहे की त्याने ही पोस्ट डिलीट केली तरी सुद्धा भारत अजून प्रोटेस्ट का करतोय? आलम हा कोणी छोटा व्यक्ती नाहीये. ह्याची पोस्ट युएसए पर्यंत आहे. युएसए मध्ये बिल क्लिंटन पण याला सपोर्ट करतात. जेव्हा मोहम्मद युनिस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये गेले होते, तेव्हा तुम्हाला आठवत असेल की जो बायडन यांनी त्यांचं खूप भव्य स्वागत केलं होतं, त्यांना मिठी मारली होती, खूप चांगलं वेलकम केलं होतं मोहम्मद युनिसचं. हा फोटो दोघांचा हा पण व्हायरल होत आहे. त्यानंतर बिल क्लिंटनने एक स्पेशल सी वाला अवॉर्ड दिला होता मोहम्मद युनिसला. मोहम्मद युनिसने आलमला आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना इन्व्हाइट केलं होतं स्टेजवर आणि सांगितलं की बिल क्लिंटन साहेब, या माणसाला भेटा. जे काही बांगलादेशमध्ये झालंय, असं नका विचार करू की हे अचानक रेव्होल्युशन झालंय. ह्यात खूप मेहनत लागली आहे, खूप वर्षांची तपस्या लागली होती आणि या लोकांनी, या मुलांनी बांगलादेशमध्ये जो कू झाला आहे, जो तख्तापलट झाला आहे, तो या मुलांनी घडवला होता. इथे तुम्हाला हा आलम दिसेल सगळ्यात लेफ्ट साईडला. हा आहे या बांगलादेशमधल्या कूचा मागचा ब्रेन. हा जो ब्रेन आहे,
जो बिल क्लिंटन इव्हन जो बायडनला भेटला होता. हा माणूस X.com वर असे पोस्ट करतो की भारताचे भाग काबीज करा. हे काही छोटीशी गोष्ट नाहीये. इकडे आपण काही जर्नलिस्टची गोष्ट करत नाही, कोणी ट्रोलचा, कोणी बेनामी माणसाची गोष्ट नाही करत. ही इज अन ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ बांगलादेश. म्हणून भारताने असं बोललं की असे स्टेटमेंट्स नका देऊ. आणि भारताने हा प्रोटेस्ट पण रजिस्टर केला आहे. पण बघा, प्रॉब्लेम हा आहे बांगलादेशमध्ये की तुम्ही इमॅजिन करा की पोस्ट तर त्यांनी रिमूव्ह केली, पॅनिक मोडमध्ये होते. पण ज्या कंट्रीला तोडायचं स्वप्न बघतोय तो ती कंट्री खूप खूप पुढे आहे, ताकदवर आहे. आणि इंडिया आता अजून पेशंटली, खूप जास्त पेशन्स धरून, धीर धरून, खूप जास्त, मी म्हणेल दया दाखवून बांगलादेश बरोबर डील करतोय. इंडियाची पॉलिसी जर चेंज झाली तर बांगलादेश कदाचित हे झेलू पण शकणार नाही. बघा इथे पोस्ट त्यांनी डिलीट केली होती, पण बांगलादेशमध्ये आजच्या दिवशी जे पॉवरफुल लोक आहेत, ज्यांना मोहम्मद युनिस प्रमोट करत आहेत, त्यांची विचारधारा काय आहे? दे आर व्हेरी मच अँटी इंडिया. एक वेळा आपण बोलून दिलं की प्लीज अशा गोष्टी नका करू, नका बोलू. पण डोक्यात ज्या गोष्टी आहेत ते तर चेंज नाही करता येणार ना. तुम्ही इकडे बघा, रिसेंटली मोहम्मद युनिसने अर्ज केले पाकिस्तान पीएमला की चला, हे जे आपले इश्यूज आहेत 1971चे, ते तर आपण इश्यूज रिझॉल्व्ह करूया. बांगलादेश आपले रिलेशन्स पाकिस्तान बरोबर कम्प्लिटली रिसेट करतोय. सगळ्यात जास्त ट्रॅजिक गोष्ट ही आहे की कुणी इलेक्टेड गव्हर्नमेंट करत नाहीये. जे इलेक्शन्स आहेत बांगलादेशमध्ये हे डिले होऊन होऊन 2025 एंडला किंवा 2026ला होतील. तोपर्यंत मोहम्मद युनिस आणि त्यांचे आसपासचे लोक एक असा बांगलादेश बनवतील जो कुठूनही इंडियासोबत फ्रेंडली नाही राहू शकणार. आपली काही बांगलादेश सोबत मोठ्या एक्सपेक्टेशन्स नाहीत. आम्हाला सिम्पली हे वाटतं की एक पीसफुल नेशन सारखं इंडियासोबत एक्झिस्ट करू दे. पण हा जो विचार आहे की पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करूया, जमीन काबीज करूया, इंडियाला हर्ट करूया, दिस इज हर्टिंग युअर ओन नेशन. कारण इंडियन मिलिटरी खूप खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे. आणि मी आशा करतो की बांगलादेशमध्ये अजून खूप लोक असतील जे रॅशनल, लॉजिकल माइंड यांनी विचार करतील की हे सगळं करून त्यांची लाईफ काय बेटर होणार नाही. बट अगेन, कंट्रीजमध्ये खराब लिडरशिप येत असतात, कंट्रीज चूक करतात, ब्लंडर्स करतात. आणि हाय होप की बांगलादेश योग्य दिशेने पुढे जाईल. आता ह्या टॉपिकशी रिलेटेड डेव्हलपमेंट्स होतील इन द फ्युचर. मी तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओज घेऊन येतच राहील. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका ग्लोबल दर्पणला. धन्यवाद.